आज आपण पर्सेंटेज चॅप्टर शिकणार आहोत. पर्सेंटेजला मराठीतून शेकडेवारी असे म्हणतात. शेकडेवारी. आता पर्सेंटचा अर्थ काय होतो बघा. शेकडा. पर म्हणजे काय झालं त्यातलं प्रत्येकी, आणि सेंट म्हणजे सेंचुरी. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आपला परीक्षेमध्ये 500 मार्काचा पेपर आहे असं गृहीत धरा. 500 मार्काचे 5 पेपर आहेत असं गृहीत धरलं आपण. आणि त्यापैकी समजा आपल्याला काय पडलं 400 मार्क पडले, 400 स्कोअर झाला. तर आपण काय करतो, हे टोटल मार्क झाले आणि हे 400 मार्क म्हणजे कसं झाले, मिळालेले मार्क झाले. मग टोटल मार्क आपण खाली मांडतो आणि मिळालेले मार्क आपण वर मांडतो. मग ते शेकडेवारीमध्ये कसे काढायचे, तर मिळालेले मार्क भागिले टोटल मार्क आणि त्याला गुणुले 100 करतो. म्हणजे काय झालं मग इथं ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कट आणि 85 40 आणि वरचा 1 शून्य. म्हणजे आपल्याला किती टक्के मार्क पडले म्हणतो आपण, 80% मार्क पडले असा त्याचा अर्थ होतो. फॉर एक्झाम्पल अजून बघा, आता समजा आपल्याला 200 मार्क पडलेत आणि पेपर आहे 500 मार्काचा. तर आपल्याला काय झालं, पर्सेंटेजमध्ये जर काढायचं असेल तर शेकडा किती टक्के मार्क पडले असं काढायचं असेल तर गुणुले 100 करतो आपण. मग ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कट झाले, 5 चौक 20 आणि वरचा 1 शून्य म्हणजे 40% मार्क पडले. आणि हे आपण असं पर्सेंटेजमध्ये दाखवतो, म्हणजे 40% मार्क पडले. म्हणजे ह्या पर्सेंटेजचा अर्थ काय झाला का, हा पर्सेंटेज म्हणजेच 100 असतं. समजा ए हा बीपेक्षा 20%नी जास्त आहे, म्हणजे एला बीपेक्षा 20% मार्क जास्त मिळाले समजा, असं जर म्हणायचं म्हणलं तर एला 20% मार्क्स बीपेक्षा जास्त मिळाले तर बीला एपेक्षा किती मार्क्स कमी मिळाले. असा जर प्रश्न समजा विचारला तर आता बघा, कधी पण कंपॅरिझन कुणासोबत केले, तर एचं बी सोबत केले, बरोबर आहे का. कुणासोबत कंपॅरिझन केले त्याला कायम 100 मानायचं. म्हणजे बीला समजा 100 मार्क पडलेत असं गृहीत धरा. तर त्यांनी काय सांगितलं होतं की एला बीपेक्षा 20% जास्त. आता 100च्या 20% किती झालं, 20च झालं. मग ते 20 मार्क त्याला जास्त मिळालेत, म्हणजे 100 तर मिळालेत प्लस अजून 20 मार्क जास्त मिळालेत. म्हणजे किती झाले एचे मार्क, मग 120 झाले. मग 120 काय मार्क झाले, एचे मार्क झाले. तर आता बघा काढताना आपण कोणाचं विचारलं, आता बीला एपेक्षा किती मार्क कमी मिळाले असं सांगितलं. आता बीला एपेक्षा मार्क किती कमी मिळालेत, एचे 120 आहेत आणि बीचे 100 आहेत, तर 20च मार्क कमी मिळालेत. पण पर्सेंटेजमध्ये कसं काढायचं, आता कंपॅरिझन कुणाला केले, आपलं 120ला कंपॅरिझन केले, कारण बीला एपेक्षा किती कमी मिळाले असं विचारलं. तर एला कंपॅरिझन केले म्हणजे ए खाली मांडायचा आणि गुणुले 100 करायचं. किती झालं, 20 21 20 20 असे 1/6 म्हणजे 6 भागलं तर बघा 6 1 6 4 उरलं, 6 6 36 आणि त्याच्यानंतर 4 उरलं, तर 4 भागिले 6 म्हणजेच इथं 2/3 म्हणजे 16/2/3% बीला एपेक्षा कमी मार्क मिळाले असं झालं. आता आपण काही फ्रॅक्शन व्हॅल्यू बघणार आहोत. फ्रॅक्शन व्हॅल्यूचा यूज करून आपण पर्सेंटेजचे प्रॉब्लेम किती सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो ते पाहायचं आपल्याला. आपल्याकडे ह्या काही पर्सेंटेज व्हॅल्यू आहेत, त्या तुम्ही म्हणजे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्याचा यूज आपण कसा करायचा. आणि ह्या फ्रॅक्शन व्हॅल्यू म्हणजे कॅल्क्युलेट करूनच आलेले आहेत, ते कशा कॅल्क्युलेट करायच्या, समजा ध्यानातच नाही राहिल्या तर कशा कॅल्क्युलेट करायच्या हे सांगतो तुम्हाला. आता बघा फॉर एक्झाम्पल समजा 50% काढायचं आहे आपल्याला, 50%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय येते असं विचारलं समजा. तर 50% आपण कसं म्हणतो, हे 50 आणि टक्के, टक्केचं मी काय अर्थ सांगितला की 100 असतं ते.
मध्ये प्रत्येकी शेकडा किंमत किती असं काढलेलं असतं. मग हे जर पर्सेंटेज घालवायचं असेल तर आपल्याला काय करायचं 100नं भागायचं. आता 50 एके 50, 50 दोन्ही 100 म्हणजे 1/2 म्हणजे काय झालं 50%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू झाली. फॉर एक्झाम्पल आता 20%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काढायची. तर हे टक्के घालवायचं असेल तर काय करायचं 100नं भागायचं. 20 एके 20, 20 100 म्हणजे 1/5 काय झाली 20%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू झाली. समजा 40%ची काढायची तर काय करायचं भागिले 100 करायचं आणि हे पर्सेंटेज खोडून टाकायचं. मग 20 दोन्ही 40, 20 100 म्हणजे 2/5 म्हणजे काय झाली 40%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू झाली. अशा फ्रॅक्शन व्हॅल्यू आलेली आहेत आपल्याकडे. आणि जर समजा फ्रॅक्शन व्हॅल्यूचं कन्व्हर्जन आपल्याला कशात करायचं आहे पर्सेंटेजमध्ये करायचं आहे तर काय करायचं बघा. आता आपल्याकडं समजा 3/4 दिले आणि ह्याचं पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट आता आपण काय करत होतो फ्रॅक्शन व्हॅल्यूचं पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करताना काय करत होतो 100नं भागत होतो. तर आता फ्रॅक्शन व्हॅल्यूचं पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करताना काय करायचं 100नं गुणायचं आहे. म्हणजे जस्ट ह्या संख्येला 100नं गुणायचं म्हणजे 4 एके 4, 4 25 100 आणि 25 त्रिक किती झालं 75 झालं. म्हणजे 75% झालं. 75%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू 3/4 आणि 3/4चं पर्सेंटेज काय आहे 75%. समजा आपल्याकडं आता 4/5 आहे आणि ह्याचं पर्सेंटेजमध्ये रूपांतर करायचं आहे तर काय करायचं 100नं गुणायचं. मग 5 एके 5, 5 20 100 आणि 20 चौक 80 म्हणजे 80% म्हणजेच काय झालं तुमचं 4/5 झालं. आणि ह्या मॅक्झिमम संख्या आहे त्या तेवढ्या ध्यानात ठेवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे फ्रॅक्शन व्हॅल्यूचा. आणि ह्याचा यूज करून आपण इझिली वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. तर आपण पर्सेंटेज चॅप्टरवरचे काही प्रॉब्लेम पाहणार आहोत. आता पहिला प्रॉब्लेम काय सांगितला आहे बघा. इफ 20% ऑफ ए इज इक्वल टू बी देन b% ऑफ 20 इज द सेम ॲज असं विचारलं आहे बरोबर आहे. आता बघा काय सांगितलं आहे आपल्याला 20% ऑफ ए इज इक्वल टू बी. आता 20%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू मी काय सांगितली तुम्हाला 1/5. 1/5 मांडलं ऑफचा अर्थ गुणले होतो ए इज इक्वल टू काय झालं बी. आता बीची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे बी इज इक्वल टू काय आहे 1/5 ए हे बरोबर आहे. मग आता त्याने काय विचारलं आहे प्रश्न की b% ऑफ 20 इज सेम ॲज असं विचारले. आता b% ऑफ 20 आपल्याला काढायचं आहे. काय काढायचं आहे b% ऑफ 20 असं काढायचं. मग ते कसं काढायचं बीची तर व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. मग बीची व्हॅल्यू हाय आहे पुट करायची इथं 1/5 ए ही पुट केली बरोबर आहे. आता पर्सेंटचं आपण काय मी म्हणलं पर्सेंटचा अर्थ काय होतो 100 असतं. मग हे जर पर्सेंट घालवायचं असेल तर काय करायचं भागिले 100 करून टाकायचं भागिले 100 म्हणजे इथं गुणुले चिन्ह राहणार गुणुले. अजून काय सांगितलं आपल्याला इकडं काय 2 आहे ह्या ऑफचं काय घेतलं गुणुले चिन्ह घेतलं आणि 20. मग आता ह्याचं आपल्याला सोल्युशन करायचं. आता इथं बघा 20 एके 20, 20 काय झालं 100 झालं. आता बघा 1/ मग काय झालं 5 25 ए असं झालं. म्हणजे ह्या जे आपल्याला विचारलं होतं b% ऑफ 20 त्याची व्हॅल्यू काय आपल्याला आली 1/25 ए आली. पण ऑप्शनमध्ये तसे आहे का नाही. ऑप्शनमध्ये काय दिली पर्सेंटेज ऑफ असं दिले बरोबर आहे का. मग आता ह्याचं पण पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय म्हणलं मी 100नं गुणायचं म्हणलं. मग आता ह्या व्हॅल्यूला काय करायचं 100नं गुणायचं. मग डायरेक्ट ह्याला जर 100नं गुणलं तर काय झालं 25 एके 25, 25 चौक 100 आणि 100नं गुणल्यामुळे आता ही पर्सेंटेजमध्ये रूपांतर झालं. म्हणजे इथं काय करायचं आपण पर्सेंटेजचं चिन्ह देऊन टाकायचं. म्हणजेच काय झालं ए गुणुले 4% म्हणजेच ऑप्शनमध्ये कसं आहे बघा आता 4% ऑफ ए हे आपण असं पण लिहू शकतो. म्हणजे ऑप्शन काय झाला ह्याचा उत्तर ए झाला. हा प्रश्न रिपीट बघा म्हणजे अजून एकदा चांगला समजेल. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलं बघा आता. इफ x is 80% ऑफ y देन व्हॉट % ऑफ 2x इज y असं विचारलं आहे. आता एक्सची किंमत आपल्याला दिली आहे किती दिली आहे x इज इक्वल टू 80% ऑफ y. 80%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे किती आहे 4/5 ऑफ y असं सांगितलं. आता त्याने काय विचारलं आहे की व्हॉट % ऑफ 2x ऑफ लावला आहे म्हणजे 2xला आपण रेफरन्स पॉईंट पकडायचा आहे बरोबर आहे. म्हणजे 2xच्या y ही किती टक्के असं विचार. मग ह्यातमध्ये आपल्याला आता काय काय लागणार आहे आपल्याला 2x म्हणजेच काय आहे हे कॅल्क्युलेट करावं लागणार आहे आणि y म्हणजे काय ते कॅल्क्युलेट करायचं. आता yच्या व्हॅल्यू वरच्या ह्या इक्वेशनवरून आपण काढू शकतो. y इज इक्वल टू काय झालं मग
हे 5 आहे ते इकडं अंशाला जाणार आणि हे 4 आहे ते खाली छेदाला येणार. म्हणजेच काय झालं 5/4 झालं वायची किंमत. बरोबर आहे. आता त्यांनी काय विचारला होता की व्हॉट पर्सेंट ऑफ 2x म्हणजे 2xच्या वाय हे किती टक्के असं विचारलं. आता वायची तर किंमत माहीत आहे आपल्याला काय 5/4 आणि कुणाच्या विचारले तर 2xच्या विचारले म्हणून 2x छेदाला आणि काय विचारले पर्सेंटेजमध्ये विचारले म्हणजे 100 गुणायचं आणि पर्सेंट किंमत द्यायची. आता बघा एक्सला एक्स काय झालं कॅन्सल झालं. हे 4 आहे ती ह्याच्या छेदाला आहे म्हणजे इथं मांडलं तर चालते म्हणजे 5/4 गुणुले 2 आणि गुणुले इथं काय झालं 100 झालं. इथं काय झालं मग आता बघा 4 एके 4 4 25 100 बरोबर आहे. 25 5चा किती झालं 125 125 भागिले 2 125 भागिले 2 म्हणजेच काय झालं 62.5 आणि त्याला टक्के म्हणजेच फायनल आन्सर आपलं काय झालं 62.5% म्हणजे ऑप्शन नंबर डी. आपल्याला विचारलं होतं काय 2xच्या वाय हे किती टक्के असं विचारलं होतं त्यामुळे ह्याचा आन्सर काय आलं 62.5%. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलं बघा इफ 75% ऑफ नंबर इज ॲडेड टू 75 देन रिझल्टन इज द नंबर इटसेल्फ द नंबर इज असं विचारलं. त्यांनी काय सांगितले जर 75% ऑफ एखाद्या नंबरचा जर 75 मध्येच ॲड केला तर तो नंबर येतो म्हणून सांगितले. तर तो नंबर काय असेल असं विचारले. बरोबर आहे. आता नंबर समजा एक्स असेल असं गृहीत धरायचं. आता हे एक्सच्या काय सांगितले त्यांनी 75% एक मिनिट एक्सच्या 75% म्हणजे 75% ऑफ एक्स जर कशामध्ये ॲड केला 75 मध्ये ॲड केला तर तो नंबर इटसेल्फ येतोय म्हणजे एक्सची खरी किंमत येते म्हणून सांगितले. आता बघा हे सॉल्युशन कसं करायचं 75% म्हणजे 3/4 असतं हे आपल्याला माहीत आहे. मग 3/4 ऑफ एक्स प्लस 75 इज इक्वल टू काय झालं तुमचं इज इक्वल टू एक्स झालं. आता इथं 75 इज इक्वल टू एक्स मायनस 3/4 ऑफ एक्स. मग हे कसं करायचं ह्या 4ने इथं गुणून घ्यायचं आणि छेद समान करून घ्यायचं म्हणजे काय झालं 4x मायनस 3x डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 75. आता 4x मधनं 3x गेलं तर किती राहिलं x/4 आणि इज इक्वल टू इकडं काय 75. तर एक्सची किंमत किती आली 75 चोक 300 आलं म्हणजे एक्सची किंमत खरी किती आली 300 आली. पण आपण फ्रॅक्शन व्हॅल्यूचा यूज करूनच सोडवतो बघा 75%ची किंमत आपण 3/4 घेतली आणि त्यामध्ये जस्ट जसं सांगितलं आहे तसं म्हणजे त्या व्हॅल्यूच्या 75%मध्येच 75 मिसळल्यानंतर ती ओरिजिनल व्हॅल्यू भेटते. ओरिजिनल व्हॅल्यू आपण काय कन्सिडर केली ती एक्स केली ती आणि त्यानुसार सोल्युशन केलं म्हणजे एक्सची व्हॅल्यू फायनल किती आली 300 आली. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलं बघा द डिफरन्स बिटवीन अ नंबर अँड इट्स 2/5 इज 5/10 व्हॉट इज 10% ऑफ दॅट नंबर. आता काय सांगितलं एक्स आहे असा गृहीत धरा ओरिजिनल नंबर. आता काय सांगितलं द डिफरन्स बिटवीन अ नंबर म्हणजे एक्स आणि 2/5 ऑफ दॅट नंबर म्हणजेच ह्याच्यातला आणि ह्याच्यातला डिफरन्स 2/5 ऑफ एक्स ह्याच्यातला डिफरन्स आपल्याला काय सांगितलं आहे 510 आहे असं सांगितलं आहे. तर पहिल्यांदा एक्स म्हणजे ओरिजिनल नंबर तर काढावं लागणार आहे मग त्याच्यात 10% पुन्हा फायनल आपण काढायचं आहे. आता बघा ह्याचं कसं येणार मग 5x मायनस 2x डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 5/10. मग आता 5x मधनं 2x गेलं किती राहिलं 3x आणि इज इक्वल टू हे 5 काय झालं तिकडं मल्टिप्लाय होणार म्हणजे 0 5 आणि 5 5 25 हे झालं. आता इकडं एक्सची किंमत किती आली मग एक्स बरोबर 2250 डिवायडेड बाय 3 आलं. तर आता बघा 3 7 21 आणि 1 वरला 3 5 15 आणि वरचा 0 म्हणजे 750 आला. आता 750 काय आली आपली एक्सची किंमत आली पण आपल्याला ओरिजिनल आन्सर काय विचारले 10% ऑफ दॅट नंबर म्हणजेच काय झालं 750च्या 10% व्हॅल्यू काढायचे. 10% म्हणजे 10/100. तर इथं काय झालं बघा 1020 1020 म्हणजे फायनल आन्सर काय आलं 75 आलं म्हणजे 75 म्हणजे ऑप्शन नंबर ए. त्याच्यानंतर बघा प्रेझेंट पॉप्युलेशन ऑफ अ सिटी इज 60,000.
इट इन्क्रीजेस ॲट अ रेट ऑफ 10%. फाइंड द पॉप्युलेशन ऑफ सिटी आफ्टर 4 year. बघा आता एका गावाची लोकसंख्या काय सांगितली, एका सिटीची शहराची लोकसंख्या सांगितली 60,000 आहे आणि ती दरवर्षी 10% वाढते म्हणून सांगितले. तर 4 वर्षानंतर त्या गावाची त्या सिटीची लोकसंख्या काय असेल असं विचारलं. आता बघा काय करायचं, आपण वाढवतो त्यावेळेस रेफरन्स पॉईंट काय पकडायचा म्हणून सांगितले, त्या गावाची लोकसंख्या 100 आहे असं गृहीत धरायची. मग त्याचं 10% वाढली म्हणजे 100च्या 10% वाढली म्हणजे कितीनं वाढली, 10नंच वाढली म्हणजे 110 झाली, बरोबर आहे. आणि नंतर पुन्हा हे 110 झालं, पण ही काय झाली दुसऱ्या वर्षीची झाली. पहिल्या वर्षी ओरिजिनल संख्या होती, दुसऱ्या वर्षी 110. आता ह्या 110च्या 10%नं वाढते म्हणजे 110च्या 10% किती आहे तुमचं 11 आहे, म्हणजे 11नं वाढतं आहे आपलं, बरोबर आहे. 11नं वाढलं तर इथं काय झालं मग तुमचं 121 झालं आणि त्याच्यानंतर अजून 10%नं वाढते म्हणजे 12.1नं वाढते म्हणजेच काय झालं मग तुमचं 133.1 असं झालं. पण हे कॅल्क्युलेटिव्ह आहे खूप. आपण काय करायचं आहे फ्रॅक्शन व्हॅल्यूचा यूज करायचा. आता बघा 10%ची आपल्याला फ्रॅक्शन व्हॅल्यू माहीत आहे 1/10 असते. म्हणजे आता 10 म्हणजे काय झाली ओरिजिनल संख्या झाली आणि त्याच्यावर कितीनं वाढलं 1नं वाढलं म्हणजे ओरिजिनल संख्येवर 1 वाढलं म्हणजे किती झालं 11 झालं म्हणजे 10चं 11 झालं, बरोबर आहे का. नवीन 10%नं वाढलं म्हणजे. आता बघा मग आपल्याकडं किती वेळा वाढवायचा आहे 4 वेळा वाढवायचा कारण 4 वर्षानंतर विचारलं. आता पहिल्या वर्षी बघा, आता प्रेझेंटला काय आहे बघा, आता 60,000 किंमत आहे, बरोबर आहे. त्याच्यावर काय करायचं आहे 10%नं वाढले म्हणजे ओरिजिनल किंमत आपली 10 असेल तर वाढलेली किंमत किती आहे 11. त्याच्यावर पुन्हा अजून एकदा पर्सेंटेज 10%नं इन्क्रीज आहे असं सांगितलं आणि त्याच्यावर अजून एकदा 10% इन्क्रीज आहे असं सांगितलं. हे पहिल्या वर्षी वाढलं, हे दुसऱ्या वर्षी वाढलं, हे तिसऱ्या वर्षी वाढलं आणि हे अजून चौथ्या वर्षी 11/10. आता बघा आपल्याला फक्त काय करायचं आहे कॅल्क्युलेशनच करायचं आहे. आता बघा 1 2 3 4 0 1 2 3 4 0 कट झाले, बरोबर आहे. आता 11चा घन आपल्याला माहीत आहे किती आहे 1331 आहे, 1331 बरोबर आहे. मग ह्याला पुन्हा अजून काय करायचं 11नं गुणून घ्यायचं. आता 11नं गुणायचं सोपी पद्धत सांगतो तुम्हाला कसं येणार आहे बघा. ही एकचं काय करायचं एकच ठेवायचं इथं. मग काय करायचं पहिल्यांदा ह्या दोन्हीची सम, ह्या दोन्हीची 3 आणि 1 किती 4 इथं मांडायचं. त्यानंतर ही ह्या दोन्हीची सम 3 आणि 3 किती 6. त्यानंतर ह्या दोन्हीची सम 1 आणि 3 किती आलं 4 आलं, बरोबर आहे का. आणि राहिलेलं एक इथं मांडून टाकायचं म्हणजे काय झालं 14,641 झालं. कुणाचा गुणाकार 1331 गुणिले 11चा. अजून एकदा लक्षात घ्या 11नं जर एखाद्या संख्येला गुणायचं असेल, फॉर एक्झाम्पल बघा आता इकडं आपल्याला काय करायचं आहे 64 गुणिले 11 करायचं, बरोबर आहे. काय करायचं 4 आहे असं मांडायचं. त्यानंतर 4 आणि 6ची काय करायची बेरीज करायची. 4 आणि 6ची बेरीज किती आली 10 आली. मग 10तलं एक 0 द्यायचा आणि इकडं हातचा 1 ठेवायचा. मग हे राहिलेलं 6 पण आपण मांडतो पण ते 6मध्ये आता एक हातचा आलेला मांडायचं म्हणजे 7. 7 × 4 काय झालं तुमचं 11चं आणि 64चं मल्टिप्लिकेशन झालं. तसंच आपण आता 1331 गुणिले 11 करून घेतलेलं आहे. आता राहिलं काय आपल्याला मल्टिप्लिकेशनला 6 राहिलं होतं. मग 6नं काय करायचं 14,641ला गुणायचं. 6 1 6, 6 चौक 24 हातचाला 2, 6 6 36 आणि 2 38 हातचाला 3, 6 चौक 24 आणि 3 27 हातचाला 2 आणि त्याच्यानंतर 6 1 6 आणि 2 किती झालं 8 झालं. म्हणजे फायनल आन्सर काय झालं 87,846. 87,846 म्हणजे ऑप्शन नंबर सी. काय सांगितलं बघा. अ टीचर सेज 15% ऑफ फर्स्ट नंबर इज इक्वल टू 21% ऑफ सेकंड नंबर. सो 18% ऑफ फर्स्ट नंबर विल बी व्हॉट पर्सेंट ऑफ सेकंड नंबर असं विचारलं. त्यांनी काय सांगितले पहिला नंबर समजा ए आहे असं गृहीत धरा आणि दुसरा नंबर आहे बी आहे. कारण आपल्याकडे 2 नंबर आहेत पण ते कुठले कुठले आहेत माहीत नाही आपल्याला. आता बघा 15% ऑफ फर्स्ट नंबर म्हणजेच काय सांगितले 15% ऑफ फर्स्ट नंबर इज इक्वल टू काय सांगितलं आहे 21% ऑफ सेकंड नंबर म्हणजे बी गुणिले 21% असं सांगितलं, बरोबर आहे. आता बघा एचा आणि बीचा रेशो निघतोय. इकडं पण पर्सेंटेज चिन्ह आणि इकडं पण पर्सेंटेज चिन्ह आहे. ती काय झाली एकमेकाला कॅन्सल झालं म्हणजेच काय झालं 15A इज इक्वल टू काय झालं 21B असं झालं. तर
A/B इज इक्वल टू रेशो काय आला तुमचा 21/15 म्हणजेच 3 भाग जातो 3 7 21 3 5 15 म्हणजे एच आणि बीचा रेशो आपल्याला मिळाला 7:5 आहे बरोबर आहे. आता त्यांनी काय विचारलं आहे की 18% ऑफ फर्स्ट नंबर विल बी व्हॉट पर्सेंट ऑफ सेकंड नंबर. आता सेकंड नंबर आपल्याकडं 5 आहे बरोबर आहे. ते 5 काय केलं छेदाला मांडलं तर 18% ऑफ फर्स्ट नंबर. आता फर्स्ट नंबर आपल्याला 7 आहे असं माहीत झालं आहे बरोबर आहे का. त्याच्या काय करायचं 18% काढायचं आहे 18 आणि पर्सेंट असल्यामुळं काय करायचं गुणुले 100 करायचं आणि गुणुले त्याला काय करायचं पर्सेंटेजमध्ये काढायचं म्हणून अजून एक 100 म्हणजे 0ला 0 गेलं आणि त्याच्यानंतर काय झालं 18×7 126 आणि त्याच्यानंतर भागिले 5 म्हणजे 5 2 10 2 बाकी उरली 5 5 25 आणि त्याच्यानंतर 1 बाकी उरली 5 2 10 म्हणजे 25.2% आलं फायनल आन्सर. त्यानंतर काय सांगितलं इफ द प्राइस ऑफ बुक इज फर्स्ट डिक्रीज्ड बाय 25% अँड देन इन्क्रीज्ड बाय 20% देन द नेट चेंज इन प्राइस विल बी असं विचारलं. आता पुस्तकाची एका प्राईज आहे ती 100 आहे अशी गृहीत धरायची आपण. आता ते 100चं काय झालं पहिल्यांदा 25%ने डिक्रीज झालं. आता 100वर 25% डिक्रीज झालं म्हणजे 25नंच वजा झालं कारण 100च्या 25% म्हणजे 25च असतं. 25न वजा झालं म्हणजे त्या पुस्तकाची किंमत किती झाली 75 झाली आणि त्याच्यामध्ये नंतर काय झाले म्हणून सांगितले 20%ने वाढ झाली. आता ह्या 75मध्ये 20% वाढ झाली. ही 75 म्हणजेच आपलं काय ओरिजिनल प्राईज आहे म्हणजे 100 आहे. त्याच्यावर काय झालं 20% वाढलं म्हणजे किती झालं 120 झालं म्हणजे 75 म्हणजे 100 आहे तर 120 म्हणजे किती आहे असं काढायचं आपल्याला बरोबर आहे. 20 × 20 असे 20 5 100 5 1 5 5 15 75 आणि 15 15 6 90 म्हणजे फायनल आन्सर काय आलं आपलं 90 आलं. बघा आपल्याकडं फायनल व्हॅल्यू काय आली 90 आली बरोबर आहे आणि ओरिजिनल किंमत आपल्याकडे किती होती 100 आली म्हणजे 100चं 90 झालं म्हणजे ॲक्च्युअलमध्ये फरक कितीचा आला आहे 10चा आला आहे म्हणून ऑप्शन नंबर ए. आता बघा हेच आपल्याला फ्रॅक्शन व्हॅल्यूनं कसं सॉल्व करायचं आहे बघा. आता 25%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय असती 1/4 असते बरोबर आहे आणि 20%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय असती 1/5 असते बरोबर. आता बघा इथं काय झालं आहे आपल्याला पहिल्यांदा डिक्रीज झाली म्हणजे 4 म्हणजे आपली ओरिजिनल प्राईज मग त्यात डिक्रीज झाले म्हणजे कितीचा डिक्रीज झाला आहे 4वर 1चा डिक्रीज झाला आहे म्हणजे 4ची किंमत 1नं डिक्रीज करून आली म्हणजेच किती आली 3 झाली बरोबर आहे. 4ची किंमत 3 झाली. त्याच्यानंतर आता बघा 5 किंमत आहे बरोबर आहे का 5वर पुन्हा काय झालं 20% इन्क्रीज झाले म्हणजे 5वर 1चा इन्क्रीज झाला आहे म्हणजे ॲक्च्युअलमध्ये किती झाली 6 झाली. आता हे काय करायचं ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा आणि ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा मग 5 चौक किती झालं 20 झालं साइन त्रिक किती झालं 18 झालं. बघा आता म्हणजे आपल्याला रेशो काय आला 20:18 झाला बरोबर आहे. आता बघा 20 रेशोचा 18 रेशो झाला आहे म्हणजेच काय झालं आपल्याला 2 डिक्रीज झाली बरोबर आहे. मग 2 डिक्रीज झाली पण कुणावर झाली 20%वर झाली 20वर झाली बरोबर आहे 2 डिक्रीज आणि पर्सेंटेजमध्येच काढायचं असेल तर काय करतो आपण 100नं गुणतो म्हणजे काय झालं 20 × 21 20 5 100 20 5 100 आणि 5 2 10 म्हणजे ॲक्च्युअल असं पण रेशोनं पण आन्सर काय आलं 10चं आलं म्हणजे 10%नं काय झाली ती व्हॅल्यू डिक्रीज झाली. त्याच्यानंतर काय सांगितलं इन ॲन इलेक्शन बिटवीन 2 कॅन्डिडेट्स one got 55% of the total valid vote, 20% of votes were invalid. If the total number of votes was 7500, the number of valid votes that the other candidate got was असं विचारलं बरोबर. आता बघा आपल्याकडं टोटल वोट 100 आहेत असं गृहीत धरा 100 त्यातले त्यांनी काय सांगितलं आहे की 20% आहेत ते काय आहेत इनव्हॅलिड आहेत. समजा 20% इकडं इनव्हॅलिड झाले इनव्हॅलिड असं तर राहिले किती वोट 100तनं 20% गेले म्हणजे राहिले किती 80% राहिले. आता ते ह्या 80%मध्ये काय करायचं आहे 2 कॅन्डिडेटला डिस्ट्रीब्यूट करायचं. ह्या 80%मध्ये एक जणानं काय घेतलं आहे 55% वोट घेतलेत आणि दुसऱ्यानं मग काय असणार आहे राहिलेले वोट घेतलेले असणार आहेत बरोबर आहे का. मग ह्यानं 55% घेतले तर ह्यानं राहिलेले 45% घेतले पण हे 45% आणि हे 55% कोणाचे असणार आहेत 80%चे असणार आहेत बरोबर आहे का. आता बघा
आपल्याला काय विचारलं आहे त्याने की अदर कॅन्डिडेटनं किती वोट घेतली व्हॅलिड वोटच्या असं विचारलं आहे. आता 80च्या 45% काढायचं आहे आपल्याला, बरोबर आहे. हे 80 आहे आणि ह्याच काय करायचं आहे 45% काढायचं आहे, म्हणजे 45/100. मग काय करायचं 20 चोक 20 5 आणि 5 एके 5 5 9 45 आणि 9 चोक किती आलं 36 आलं. म्हणजेच हे 36 म्हणजे काय झालं ॲक्च्युअल व्हॅल्यूच्या 36 झालं, म्हणजे 100च्या 36% झालं. मग आता 100ची किंमत आपल्याला माहीत आहे. 100 म्हणजेच काय आपल्याकडं टोटल वोट किती येत्या 7500 येत्या. तर आपल्याला फायनल आन्सर काय 36 काढायचं आहे. तर बघा ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेलं म्हणजे 75 गुणिले 36 करायचं आहे, बरोबर आहे. ती पण कसं सोप्या पद्धतीनं करायचं बघा. 75% काढायचं पहिल्यांदा 36च्या 75% काढायचं म्हणजे काय करायचं 3/4 गुणायचं. 3/4 ऑफ 36 काढून घ्यायचं. मग 4 एके 4 4 9 36 आणि 9 त्रिक किती झालं 27 आलं. पण ॲक्च्युअलमध्ये आपल्याला पर्सेंटेज काढायचं होतं का नव्हतं. आपल्याला फक्त 75 आणि 36चा गुणाकार करायचा होता. आपल्या सोयीसाठी आपण 75% काढून घेतले, टक्के काढून घेतले, पण त्याचं आपल्याला ॲक्च्युअल व्हॅल्यूमध्ये काढायचं आहे. म्हणजेच काय करायचं 2 शून्य त्याच्यावर देऊन टाकायचे. म्हणजे त्या दुसऱ्या कॅन्डिडेटला किती वोट पडले तर 2700 पडले. आता ह्याची दुसरी एक मेथड आहे, ती कशी सॉल्व करायची बघा. डायरेक्ट काय करायचं ॲक्च्युअल व्हॅल्यू तर आपल्याला दिली, किती दिली 7500, बरोबर आहे. त्यातले त्यांनी काय सांगितलं आहे की 20% वोट्स वेअर इनव्हॅलिड. आता ह्याच्या 20% काढायचं, ह्याच्या 20% काढायचं म्हणजे 7500ला 1/5नं गुणायचं, कारण 20%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू 1/5 असते. मग किती आलं 1500 झालं, बरोबर आहे. मग ते 1500 काय झालं इनव्हॅलिड वोट आहेत, म्हणजे त्यांचा काहीच उपयोग नाही. म्हणजे राहिले किती मग 7500मधनं 1500 गेलं तर 6000 राहिले, बरोबर आहे. मग 6000मधले आता मला सांगा 6000मधले एका कॅन्डिडेटनं किती घेतलेत 55% घेतलेत. हे 6000 म्हणजे काय 100% वोट आहेत, बरोबर आहे. ह्या 100%मधले हे 55% एका कॅन्डिडेटनं घेतलेत. तर उरलेले 100पैकी 55 गेले तर 45% कोणी घेतले असणार आहेत दुसऱ्या कॅन्डिडेटनं घेतलेले असणार आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे 6000च्या 45% जर काढलं तर दुसऱ्या कॅन्डिडेटचे वोट निघले. कसं काढायचं 6000च्या 45% काढायचं, म्हणजे 45 गुणिले भागिले 100. मग ह्या 2 शून्याला काय झालं हे 2 शून्य गेले. आता 6 पंचे 30 हातचा आला 3 आणि 6 चोक 24 24 आणि 3 किती आलं 27 आलं आणि ही ह्याच्यावरला शून्य इथं देऊन टाकलं. म्हणजे असं पण आन्सर काय आलं 2700 आलं. म्हणजे कुठली मेथड कधी उपयोगी पडते आणि सोप्या पद्धतीनंच आपल्याला सोडवायचं ते डोक्यात क्लिक व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. 2 students appeared at an examination. One of them secured 9 marks more than the other and his marks was 56% of sum of their marks. The marks obtained by them are. असं विचारलं. त्यांनी काय सांगितले 2 स्टुडंट आहेत सांगितले, त्यातल्या एका स्टुडंटला दुसऱ्या स्टुडंटपेक्षा 9 मार्क जास्त आहेत असं सांगितले आणि त्याचे मार्क आहेत ते ह्या दोघांच्या मार्काच्या बेरजेच्या 56% असं सांगितले. तर त्या दोघांनी किती मार्क घेतले असा प्रश्न आहे ॲक्च्युअलमध्ये. आता बघा 2 स्टुडंट त्यामध्ये एकाला काय आहेत दुसऱ्यापेक्षा 9 मार्क जास्त आहेत. आता ज्याला कमी मार्क आहेत त्याला x मार्क आहेत असं गृहीत धरू, तर दुसऱ्याला काय असणार आहेत x + 9 मार्क असणार, म्हणजे ह्याच्यापेक्षा 9 मार्क जास्त. काय सांगितलं आता अँड हीज मार्क. आता कुणाचे मार्क कुणाला कंपॅरिझन केले बघा इथं. आता वन ऑफ देम सिक्युर्ड 9 मार्क मोर दॅन अदर असं सांगितले, म्हणजे ज्याला 9 मार्क जास्त आहेत त्याची मार्क ह्या दोघांच्या मार्काच्या बेरजेच्या 56% आहेत असं सांगितले. आता कोणाचे मार्क तर 9 मार्क ज्याला जास्त आहेत त्याचे. आता 9 मार्क ज्याला जास्त आहेत त्याचे मार्क ॲक्च्युअलमध्ये किती आहेत x + 9 आणि हीच व्हॅल्यू काय सांगितलं x + 9 ही व्हॅल्यू आहे ती ह्या दोघांच्या बेरजेच्या, म्हणजे x + 9 ह्या बेरजेच्या 56% म्हणून सांगितलं, म्हणजे 56/100 हे मांडता आलं पाहिजे. आता बघा 4 14 56 आणि 4 25 100. आता हे 25 काय होणार इकडं मल्टिप्लिकेशनला जाणार, म्हणजे 25x + 25 9 225 = 14 आत मल्टिप्लाय करायचं. आता हे x आणि x किती झालं 2x झालं, म्हणजे 2x गुणिले 14 किती झालं 28x प्लस 14 9 किती झालं 126 झालं, बरोबर आहे. आता बघा हे 25x तिकडे गेलं तर 28x - 25x किती झालं मग 3x राहिलं आणि 225मधनं
126 गेलं तर 126 गेलं तर किती राहिलं आपलं 9 महागारी 12तनं 3 गेलं 9 महागारी म्हणजे 99 राहिलं. बरोबर आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली आपली 33 आली. बरोबर आहे का. एक्सची व्हॅल्यू 33 आली. तर त्यांनी काय विचारलं की त्या दोघांना मार्क किती पडले. आता एक जणाचे तर मार्क आपल्याला माहीत झाले की 33 आहेत, तर दुसऱ्याचे किती आहेत ह्याच्यापेक्षा 9 जास्त, म्हणजेच किती आले 42 आले. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीची काय झाली 42 झाली. म्हणजे त्यांची मार्क किती झाली 33 आणि 42. ऑप्शन नंबर सी. काय सांगितलं बघा आता नेक्स्ट क्वेश्चन. के रिक्वायर्ड ₹800 फॉर पेइंग हर फीज. शी borrowed 20% from her brother and 30% of the remaining was funded by her mother. In her bank she had ₹200. How much more does she need in rupees? असं विचारलं. आता काय सांगितलं के नावाची व्यक्ती आहे, तिला 800 रुपयांची गरज आहे तिची फी भागवण्यासाठी. मग त्यातले काय केले तिनं 20% काय केले उसने घेतले कोणाकडून तरी, म्हणजे कोणाकडून म्हणजे भावाकडून घेतले असं सांगितले. 20% काय केले भावाकडून उसने घेतले आणि राहिलेल्या व्हॅल्यूच्या 30% रक्कम कोणी दिली तिच्या आईनं दिली. तर आणि अजून तिच्याकडे बँकमध्ये किती रुपये आहेत 200 रुपये, तर तिला अजून किती रुपये कमी पडतात असं विचारले. आता बघा तिला कितीची गरज आहे 800 रुपयाची गरज आहे. बरोबर आहे 800 रुपयाची गरज आहे. त्यातले आता काय केले 20% काय केले तिनं भावाकडून घेतले. आता 800च्या 20% म्हणजे काय झालं 800 गुणुले 1/5 किंवा काय करायचं डायरेक्ट हा एक शून्य खोडला तर 10% झालं. बरोबर आहे. मग 10%ची किंमत आपल्याला 80 माहीत आहे, तर 20%ची काय असणार आहे त्याच्या डबल असणार आहे म्हणजे 160. आता 160 रुपये तर कोणाकडून घेतले तिनं भावाकडून घेतले. आता राहिले किती 800मधनं 160 गेलं तर राहिले किती आपल्याकडं 640 रुपये राहिले. बरोबर आहे 640 रुपये. आता ह्या 640च्या 30% रक्कम कोणी दिली आईनं दिली म्हणून सांगितले. आता 640च्या 30% काढायचे असेल तर पहिल्यांदा 10% काढायचं म्हणजे एक शून्य खोडला तर काय करायचं 64 म्हणजे 10%. तर 30% काढायचं असेल तर ह्याला 3 मल्टिप्लाय करायचं, कारण 10 त्रिक 30 म्हणजे ह्या 64ला पण 3 मल्टिप्लाय करायचं. किती आलं 4 त्रिक 12 हातचाला 1 आणि 6 त्रिक 8 आणि 1 19 म्हणजे 192 रुपये कोणी दिलेत झालं आईनं दिलेत बरोबर आहे का. आईनं 192 रुपये दिले, भावाकडून 160 रुपये घेतले आणि तिच्याकडे बँकमध्ये किती अमाऊंट होती म्हणून सांगितले 200 रुपये अमाऊंट झाली. बरोबर आहे. आता राहिली किती रक्कम तिच्याकडे टोटल रुपये किती झालं हे 200, आईनं दिलेले 192 रुपये आणि भावाने दिलेले 160 रुपये म्हणजे टोटल किती झाले 552 रुपये झाले. मग तिला 800 रुपयाची खरं तर गरज होती. मग 800 रुपयाची गरज होती पण त्यातलं तिच्याकडे आता किती गोळा झालेत 552 रुपये म्हणजे राहिले किती रुपये बघा बरं 800 मायनस 552 8 4 आणि 2 248 रुपयाची अजून तिला काय गरज आहे म्हणजे ऑप्शन नंबर ए. आता बघा अभिनव स्कोर्स 80% इन फिजिक्स, त्याच्यानंतर अँड 66% इन केमिस्ट्री अँड द मॅक्झिमम मार्क्स ऑफ बोथ द पेपर्स आर 100. व्हॉट पर्सेंट डज ही स्कोर इन मॅथ्स विच इज 200 मार्क्स इफ ही स्कोर्ड 80% मार्क्स इन ऑल 3 सब्जेक्ट असं सांगितलं. बरोबर आहे. आता बघा आपल्याला एकदम सोपं आहे. आपल्याकडे पहिल्यांदा 2 कुठले सब्जेक्ट दिलेत अभिनवचे फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि ते प्रत्येकी किती मार्काचे पेपर आहेत म्हणून सांगितले 100 आणि 100 मार्काचे. बरोबर आहे. आणि राहिलेला एक मॅथ्सचा विषय तो किती मार्काचा आहे म्हणून सांगितला आहे 200 मार्काचा आहे. म्हणजे टोटल आपल्याकडे किती मार्काचा पेपर झाला 200 हे 200 400 मार्काचा पेपर झाला. त्या 400 पैकी त्याला ओव्हरऑल पर्सेंटेज किती पडले 80% पडले. म्हणजे मी काय सांगितले की मागा सांगितलं होतं बघा एक एक्झाम्पल की समजा 200 मार्क पडले असतील कितीपैकी 500 पैकी पडले असतील तर पर्सेंटेजमध्ये काढायचं असेल तर गुणिले 100 म्हणजे ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले 2/5ची व्हॅल्यू काय झाली 40% झाली. तर आता आपल्याला 80% मिळालं म्हणजे 400च्या 80% मार्क मिळाले त्याला म्हणजे किती झालं 4/5 मल्टिप्लाय करायचं 5 घ्यायचा 5 85 40 आणि 8 चौक 32 320 मार्क त्याला काय झालेत ओव्हरऑल मिळालेत. बरोबर आहे का. आता बघा मला सांगा फिजिक्सला त्याला
100पैकी 80% मार्क मिळाले. म्हणजे 100च्या 80% म्हणजे किती मार्क मिळाले फिजिक्सला? 80च मार्क मिळाले. आता केमिस्ट्रीमध्ये बघा, मला सांगा केमिस्ट्रीमध्ये काय झालं? 100च्या 66% मार्क मिळाले. म्हणजे त्याला केमिस्ट्रीमध्ये ॲक्च्युअल मार्क किती मिळाले? 66च मार्क मिळाले. तर त्याला मॅथ्सला किती मार्क पाडावे लागतील? त्यावेळेस त्याचं ओव्हरऑल 80% होईल. आता ओव्हरऑल मार्क माहीत आहे आपल्याला 320. मग आता ह्या 320मधनं फिजिक्सचे आणि केमिस्ट्रीचे जर मार्क वजा केले तर राहिलेले मार्क्स त्यानं मॅथ्समध्ये घेतलेले निघाले. बघा आता 320 मायनस हे पहिल्यांदा बेरीज करून घ्या. 6 8 आणि 6 14 146 झाली. मग 320मधून 146 तर 4 हातचा दिला माघारी, 12तनं 5 गेलं 7 हातचा दिला माघारी 174 मार्क त्याला घ्यायचे आहेत. कशात? मॅथ्समध्ये. पण त्यांनी व्हॅल्यू कशात विचारले? पर्सेंटेजमध्ये विचारले. आता मला सांगा, त्याला 174 मार्क मॅथ्समध्ये घ्यायचे आहेत. मॅथ्सचा पेपर किती मार्काचा होता? 200 मार्काचा होता. मग 200पैकी त्याला 174 मार्क घ्यायचे आहेत आणि गुणवले पर्सेंटेज. का? तर पर्सेंटेजमध्ये त्याने विचारले. 100 एके 100, 100 दोन्ही 200 आणि बे 8 16 1 उरला आणि बे 7 14. म्हणजे त्याला 87% मार्क मॅथ्समध्ये घ्यावं लागते. त्यावेळेस त्याला ओव्हरऑल 80% मार्क पडतात. म्हणजे ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलं बघा. द प्राइस ऑफ आर्टिकल इज रिड्यूस्ड बाय 25%, बट डेली सेल ऑफ आर्टिकल इज इन्क्रीज्ड बाय 30%. फाइंड द नेट इफेक्ट ऑफ डेली सेल रिसिप्ट असं सांगितलं. आता हे रेशो पद्धतीनंच आपण सॉल्व करायचं. बघा आता 25%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय झाली? 1/4 झाली. म्हणजे 4चं काय झाले त्यांनी? रिडक्शन झालं म्हणून सांगितले. म्हणजे 4वर 1चं रिडक्शन झालं. म्हणजे 4ची व्हॅल्यू किती झाली? 3 झाली. बरोबर आहे. आणि नंतर काय झालं? 30%. 30%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय झाली? 3/10 झाली. बरोबर आहे. आता काय झालं? इथं काय झालं? इन्क्रीज झाले. म्हणजे 10वर कितीचा इन्क्रीज झाला आहे? 3चा इन्क्रीज झाला आहे. म्हणजे 10ची ॲक्च्युअल व्हॅल्यू 3ने इन्क्रीज होऊन झाली म्हणजे 13 झाली. बरोबर आहे. मग आता मी काय सांगितलं होतं की ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा, ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा. म्हणजे 10 चौक 40 ॲज टू 13 39. म्हणजे आता पर्सेंटेज चेंज किती झाला? 40 व्हॅल्यूची तुमची 39 झाली. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये बदल काय झाला? 40चा 1नं डिक्रीज झाली. म्हणजे 1नं डिक्रीज झाली. कोणावर झाली? 40वर झाली. आणि गुणुले 100. 100 का? तर पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे. 20 दोन्ही 40, 20 5 100. म्हणजे बे दोन्ही 4 आणि त्याच्यानंतर 1 बाकी उरली तर पॉईंट दिला, 1ला भाग जात नाही म्हणून. बे 5 10. म्हणजे 2.5नं काय झाले आपलं? इथं 40चं 39 झाले म्हणजे डिक्रीज झाले. म्हणजे 2.5%नं काय झालं? डिक्रीज झालं. म्हणजे ऑप्शन काय येणार आहे? 2.5%नं डिक्रीज झालं. आपल्याला इथे इन्क्रीज पण दिले, पण ते बघायचं आपलं. 40चं 39 झाले म्हणजे डिक्रीजच झाले. मग काय येणार त्याचा आन्सर? 2.5% डिक्रीज. आपण हे बेसिक पद्धतीनं पण सॉल्व करू शकतो. बघा कसं सॉल्व करायचं. समजा एका आर्टिकलची प्राईस 100 आहे असं गृहीत धरा. ती काय झाली आपली? 25%नं वाढली म्हणून सांगितले. 25%नं वाढली म्हणजे किती झाली? 100च्या 25%नं नाही, रिड्यूस झाली म्हणून सांगितले. मग 100वर 25%नं रिड्यूस झाली म्हणजे ॲक्च्युअल प्राईस काय झाली? मग 75 झाली. आता ह्या 75वर काय झाले? 30%नं वाढली म्हणून सांगितले. 30%नं ही 75 म्हणजेच काय आहे? 100 आहे. तर 30नं वाढली म्हणजे काय झालं? 130 झालं. बरोबर आहे का? आता ह्या शून्याला तर ही शून्य गेला. 5 दोन्ही 10 आणि 5 15 75. आता 15नं 13ला गुणलं तर 15 3 45 चला 4 आणि 15 के 15 आणि 4 काय झालं? 19 झालं. बरोबर आहे. आणि इथं 2नं भागायचं. आता बघा 92 18 1 उरला, बे 7 14 आणि 1 उरला, बे 5 10. म्हणजे 97.5 झालं. ॲक्च्युअल आपल्याकडे किंमत किती होती? 100 होती. त्याची काय झाली? 100ची 97.5 झाली. म्हणजे डिक्रीज कितीतून झालं? 100 - 97 म्हणजे 2.5नं डिक्रीज झालं. बरोबर आहे का? म्हणजेच ती काय झालं? 2.5%नं डिक्रीज झालं. ऑप्शन नंबर ए. त्यानंतर बघा, द डिफरन्स बिटवीन 2 नंबर इज 1550 इफ 8% ऑफ वन नंबर इज 10% ऑफ अदर नंबर देन फाइंड 2 नंबर्स असं विचारलं. बरोबर आहे. आता समजा
पहिला नंबर ए आहे असं गृहीत धरा आणि दुसरा नंबर बी आहे असं गृहीत धरा. त्यांनी काय सांगितलं 8% ऑफ वन नंबर म्हणजे 8% ऑफ ए इज इक्वल टू काय सांगितले तुम्हाला 10% ऑफ बी असं सांगितले. म्हणजे एचं आणि बीचं रेशो निघते. इकडं पर्सेंटेज चिन्ह आहे, इकडं पर्सेंटेज चिन्ह आहे, दोन्ही पण खोडून टाकले. तर काय झालं ए बाय बी इज इक्वल टू काय झालं 10/8 झालं. बरोबर आहे. म्हणजे बे 5 आणि बे 4. आता एचं आणि बीचा आपल्याला रेशो मिळाला. बरोबर आहे. आता ह्या दोन्हीचं डिफरन्स सांगितलं आहे तुम्हाला. ह्या दोन्हीमध्ये ॲक्च्युअल डिफरन्स किती आहे 5 आणि 4मध्ये. रेशोचा डिफरन्स बघा 5 आणि 4मध्ये रेशोचा डिफरन्स किती आहे 1चा आहे. मग 1ची किंमत इकडं व्हॅल्यूमध्ये किती दिली आपल्याला 1550 दिली. 1550 कारण त्यांनी डिफरन्स असं सांगितलं होतं आपल्याला. बरोबर आहे 1550. आता बघा 1ची किंमत आपल्याला एका रेशोची किंमत आपल्याला 1550 माहीत आहे. तर त्यांनी काय विचारलं होतं फाइंड 2 नंबर्स. तर दोन्हीचे दोन्ही नंबर किती आहेत असं विचारलं. आता एक नंबर किती आहे 5 रेशो आहे आणि दुसरा नंबर किती आहे 4 रेशो आहे. म्हणजे 4नं ह्याला गुणायचं आणि 5नं पण गुणायचं. 4नं ह्याला गुणलं तर किती झालं 15 चोक 60 म्हणजे 6000 आणि वरचं 50 चोक 200 म्हणजे 6200 ही झाली एक किंमत. आणि 5नं गुणलं तर काय झालं मग तुमचं 0 5 5 25 2 15 5 75 2 77 म्हणजे 7750 ही दुसरी व्हॅल्यू झाली. म्हणजे 6200 आणि 7750. नेक्स्ट क्वेश्चन. ए गॉट 30% ऑफ मॅक्झिमम मार्क इन ॲन एक्झामिनेशन अँड फेल्ड बाय 10 मार्क्स. हावेवर बी who took the same examination got 40% of the total marks and got 15 marks more than the passing marks. What were the passing marks in an examination? असं विचारलं. काय झालं एनं 30% मार्क घेतलेत परीक्षेत पण तो काय झाला 10 मार्कांनी फेल झाला असं सांगितलं. तर बीनं काय केलं 40% मार्क घेतले पण त्याला काय झालं पासिंग मार्कपेक्षा 15 मार्क जास्त मिळाले. तर ॲक्च्युअल पासिंगची मार्क किती आहेत असं विचारले. बरोबर आहे. आता बघा एचे 30% समजा पासिंगचे मार्क x आहेत असं गृहीत धरा. तर आता एला किती 30% ऑफ x मिळेल मार्क पण ती काय झाला 10 मार्कानं फेल झाला आहे. आता बघा एचे मार्क बघा 30% ऑफ x कारण x आपण पासिंगची मार्क पकडलेत. बरोबर आहे. आता 30% ऑफ x मार्क एला मिळालेत पण ती काय झाला आहे फेलच झाला आहे. फेल झाला आहे किती मार्कानं 10 मार्कानं. जर समजा ह्याला अजून 10 मार्क पडले असते तर तो पास झाला असता का नाही झाला असता. बरोबर आहे. आता बघा आणि बीला काय झालेत बघा. आता बीला काय झालेत 40% ऑफ x मार्क पडलेत. 40% ऑफ x मार्क पडलेत पण त्याला काय झाले 15 मार्क जास्त मिळालेत. जर जास्त मिळाले असतील तर म्हणजे त्याला पासिंगपेक्षा जास्त मिळाले आहेत 15 मार्क. म्हणजे 15 मार्क जर समजा ह्याच्यातनं वजा केले असते बीच्या पडलेल्या मार्कातनं तर ते पण पासिंगचेच मार्क झाले असते. म्हणजे आता पासिंगचे मार्क काय आहेत आपल्याकडं x आहे. बरोबर आहे. आणि इकडं पण काय x बरोबर हीच व्हॅल्यू. आता इकडची बाजू सेम आहे आपली तर इकडली बाजू पण सेम करून घ्यायची. म्हणजे काय झालं 30% ऑफ x म्हणजेच 3/10 ऑफ x प्लस 10 इज इक्वल टू इकडं काय झालं 40%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू 2/5 ऑफ x मायनस 15. बरोबर आहे. आता फ्रॅक्शन व्हॅल्यू वाली एकीकडे घ्यायची आणि नुसत्या व्हॅल्यू आहे ती एकीकडे. आता इकडं वजा 15 आहे तिकडे गेल्यावर काय झालं अधिक 15 म्हणजे 15 आणि 10 किती झालं 25 झालं. 25 इज इक्वल टू 2/5 ऑफ x मायनस 3/10 ऑफ x. बरोबर आहे. आता बघा इकडं छेदाला 5 आहे आणि इकडं काय 10 आहे. जर इकडं समजा 2नं गुणून घेतलं 2नं वर पण गुणलं खाली पण गुणलं तर काय झालं खाली छेदाला 10 झालं आणि वर काय झालं 4 झालं. म्हणजे इथं काय झालं बघा. आता सोपं झालं. बे दोन्ही 4 आणि इकडं खाली 10 झालं. आता छेद समान आहे दोघांचा म्हणजेच वरच्यांची वजाबाकी केली तर चालते. 4मधनं 3 गेलं किती राहिलं 1 x डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू इकडच्या साईडला काय 25 आहे. म्हणजेच हे 10 काय होणार पुन्हा मल्टिप्लिकेशनला जाणार. बरोबर आहे. म्हणजे काय झालं एक्सची व्हॅल्यू काय आली x बरोबर 25 गुणिले 10 म्हणजेच 250 झालं. म्हणजेच सॉरी हे x म्हणजे काय झालं आपण मॅक्झिमम मार्क वाढले कारण मॅक्झिमम मार्कच्या
30% मार्क एनं घेतलेत, पण तो 10 मार्कानं फेल झाला होता. म्हणजे त्याचं पासिंगचे मार्क इथं आलेत. हे एक्स कुठून टाक, मॅक्झिमम मार्क आपण एक्स मानलेत. म्हणजे आपल्याकडं टोटल पेपर किती मार्काचा आहे असा आला, 250 मार्काचा आला. तर आता एला किती मार्क घ्यावं लागत होते पासिंगसाठी, 30% ऑफ एक्स तर पडलेतच ऑलरेडी, बरोबर आहे का. म्हणजे 250च्या 30% म्हणजे किती झालं, 25 ते 75 झालं. पण त्यात जर 10 ॲड केलं असतं तर त्याचे पासिंगचे मार्क आले असते. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये 75 + 10 85. 85 म्हणजे ऑप्शन इथं आहे का, नाही, म्हणजे नन ऑफ दिस झाला. किंवा बीकडून पण काढलं तरी चालत होतं. आता बघा बीला किती मार्क पडले, 40% ऑफ एक्स. म्हणजे मॅक्झिमम मार्क आपल्याकडे एक्सची व्हॅल्यू आली 250. 250च्या 40% म्हणजे काय झालं, मी काय म्हणलं 10% म्हणजे हे 0 खोडून टाकायचं आणि 25 चोक काय झालं मग 100. म्हणजे 100, पण 100मधनं म्हणजे 100 म्हणजे मार्क बीला पडलेत, पण ती मार्क काय आहेत, पासिंग मार्कपेक्षा 15नं जास्त आहेत. म्हणजे त्यातनं पासिंग मार्क काढायचे असेल तर 15नं वजा करायचं. म्हणजे 100 - 15 किती आलं, 85. म्हणजे पासिंगचे मार्क शेवटी किती आहेत, 85 आहेत. म्हणजे इथं ऑप्शन नाही, त्यामुळं नन ऑफ दिस ह्याचं ॲन्सर. आता बघा, आउट ऑफ टोटल मंथली सॅलरी ऑफ महेश, he spent 25% of his monthly salary on rent and 20% on traveling expenses. 40% of remaining monthly salary for food, and while the remaining salary is saved, which is equal to rupees 16,500, then find his monthly salary. असं विचारलं, बरोबर आहे का. आता बघा, मला सांगा महेशची सॅलरी समजा 100% असं गृहीत धरू आपण. त्यातले काय केले, आता बघा 100%तले त्यानं काय केलं, पहिल्यांदा 25% रेंट देऊन टाकला. 100मधनं 25 गेलं तर राहिले किती, आता 75% राहिलं. आता ते 75% राहिलं आणि 20% काय केलं त्यानं, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस दिला आहे. हे 75% नाही, थांबा 1 मिनिट. शंभर टक्केतलं 25% त्यानं काय दिलं आहे, रेंट दिलं आहे. आणि 20% काय दिलं आहे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस दिलेत. म्हणजे आता 100मधनं 25 गेलं, 20 तर गेलं, बरोबर आहे. टोटल किती गेलं, 45 गेलं. राहिले किती आता, 55% राहिलं. हां, आता ह्या 55%मधनं पुन्हा काय केलं त्यानं, 40% ऑफ रिमेनिंग मंथली सॅलरी. आता आपल्याकडे रिमेनिंग सॅलरी किती आहे, 55%. त्याच्या 40% काढायचं. 40% काढायचं मी सांगितलं की 2/5नं गुणायचं. 5 × 5 = 5, 11 आणि 11 × 2 = 22. म्हणजे ह्या 55मधलं पण 22 गेलं आपलं. 22 कशाला गेलं तर फूडला गेलं, म्हणजे त्यानं काय घालवलं फूडला. तर आता 55मधलं 22 तर गेलं आपलं, राहिले किती आता, 33 राहिलं. ह्या 33 राहिलेल्याची किंमत ॲक्च्युअलमध्ये आपल्याला किती दिली की 165,00. म्हणजे 1 रेशोची किंमत किती आली, 33 × 33, 33 × 5 = 165 आणि वरचं 2 शून्य. म्हणजे 1ची किंमत किती आली आपली, 500 आली. आपण ॲक्च्युअल किंमत किती मानली होती, 100 मानली होती. म्हणजे 1 म्हणजे 500, तर 100 म्हणजे किती झालं, अजून 2 शून्य, म्हणजे 50,000 झालं. म्हणजे 50,000 त्याची काय मंथली झालं.